वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या या भगवान गीता क्लिप्स अँड फूडीज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी आज तुम्हाला विदर्भ स्पेशल इथे मी ताकातली मिरची आणि खिचडी बनवून दाखवणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम टेस्टी लागणारी. इथे मी काय केलं होतं, हिरव्या मिरच्या आणल्या होत्या मी अर्धा किलो. नंतर त्यामध्ये असं मी छान प्रकारे धुवून छान पुसून घेऊन नंतर चिरून त्यामध्ये मी इथे अशा प्रकारे 2 भाग केलेले आहेत. त्यामध्ये मी इथे धनिया पावडर, मोहरी थोडी जाडसरच मी काढली होती आणि त्यामध्ये जिरे पावडर आणि दह्यामध्ये पाणीने ॲड करतात तसंच मिक्सीने दही फिरून घेतलं आणि तेही पण अशा प्रकारे ॲड करून घेतलं. त्यामध्ये थोडी हळद टाकली आणि थोडं मीठ टाकून रात्रभर मी ते असंच झाकण लावून ठेवून दिलं. पहा अशा प्रकारे छान आपली दह्यातली मिरची छान भरून झालेली आहे. तर मी ते झाकण लावून ठेवून देते. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी असे सर्व परातीमध्ये काढून घेतले आणि सर्व छान अशा प्रकारे मोकळे करून उन्हाला ठेवून दिले. सकाळचं ऊन हे कोवळं होतं तर त्यामुळे मी अशा प्रकारे ठेवली होती. जास्त जर दुपारची वाट पाहत बसलं तर दह्याचा वास येईल, त्यामुळे मी अशी परातीत काढून घेतली. नंतर छान असं कडक ऊन आल्यानंतर मी असं उन्हाला ठेवून दिले. पहा अशा प्रकारे हे 2 दिवसानंतर पहा अशा प्रकारे थोडी आपली ही आता छान वाळत पण आलेली आहे. पहा अशा प्रकारे छान वाळलेली आहे. अजून मी याला 1-2 दिवस ऊन देऊन घेते. अशा प्रकारे पहा किती छान मिरची ही आपली कडक बनलेली आहे, एकदम टेस्टी लागते. नंतर मी अशा प्रकारे भरणीत घालून झाकण लावून ठेवून दिले. हे 5-6 महिने टिकते आणि ऊन देत राहिलं तर वर्षभरही टिकते. तर चला आपण इथे आता तेल मिरची बनवायला घेऊयात. कढईत मी तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी इथे अशा खिचडीसोबत खाण्यासाठी पापड्या तळून घेते. तुम्हाला उडदाचे पापड आवडत असतील तेही काढून घ्या. मी अशा प्रकारे काढून घेतले. नंतर त्याच कढईमध्ये मी इथे जिरे आणि भरपूर असा आपण कट करून घेतलेला लसूण टाकून घेतला. लसूण टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये मी इथे छान कोथिंबीर टाकून घेतली. कोथिंबीर पण छान कडकडली आणि वाळली की नंतर त्यामध्ये मी इथे अशी ही आपली दह्यातली मिरची टाकून घेते आणि जे मिरचीतलं क्रश होतं तेही पण टाकून घेतलं. एकदम टेस्टी लागते, अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम खायला छान. अशा प्रकारे तीही मी साईडला ठेवून दिले. नंतर 3 भाग तांदूळ आणि 1 भाग मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे. तेही दोन्ही मिक्स करून छान स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेतली. नंतर त्यामध्ये मी इथे हळद, नंतर त्यामध्ये मी इथे मीठ टाकून घेते. मीठ टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये मी इथे तूप पण 1 चम्मच टाकून घेतलेला आहे, कारण आपली खिचडी एकदम टेस्टी आणि स्मूथ बनते. ही विदर्भ स्पेशल खिचडी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खिचडी लावून घेतली तोपर्यंत मी इथे काय केलं, दह्यामध्ये बेसन कालून घेतलं. बेसन कालून घेऊन त्यामध्ये मी ते कोमट पाणी ॲड करून घेते. त्यामुळे काय होते, लम्स राहत नाहीत आणि आपलं बेसन पण एकदम छान बनतं. इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये लसूण, जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा सर्व एकत्रित छान अशा प्रकारे लालसर भाजून घेतलं. नंतर त्यामध्ये मी इथे हळद टाकून घेते. नंतर पुन्हा यामध्ये मी इथे आपण हे दह्यामध्ये जे आपण बेसन काढून घेतलं होतं तेही टाकून घेतलं. नंतर वरून मीठ ॲड करून घेते आणि अशा प्रकारे कोथिंबीर ॲड करते. आपल्याला लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं. मी प्रमाण अगोदरच ठरवून घेऊनच मगच बेसन टाकलं होतं. तुम्ही अशा प्रकारे वाटल्यास, कमी जास्त वाटल्यास तुम्ही पाणी टाकू शकता. छान अशा प्रकारे नंतर बेसन शिजून झालेलं आहे. नंतर मी इथे खिचडी पण शिजवून घेतलेली आहे. चांगल्या 3-4 शिट्ट्या होऊ दिल्यात. पहा अशा प्रकारे छान खिचडी, तेल मिरची टाकून घेतली. अशा प्रकारे बेसन पण इथे मी छान मांडलेलं आहे. ताटाची छान अशा प्रकारे मांडणी केलेली आहे. तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा. एकदम पटकन बनणारी, झटपटीत आणि टेस्टी. माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.